अरे बापरे, काढून आज काय जेवायला भेटत नाही आपल्याला. बघा मित्रांनो, इथं झोपला निवांत. आम्हाला टेन्शनच नाही अजिबात. गाडी दिली करून आता आज पुन्हा मार्केट आहे. हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. सो मित्रांनो, आपण आलोय आता आपल्या गायांसाठी चारा काढायला. आपल्याला काढायचं आहे चारा गायांसाठी. तर आपण आलो इकडे ते गिनी गोल गवत काढण्यासाठी. नंतर बाकीचं पण काम आहे. तर चला आता अगोदर आधी आपण गायांना चारा वगैरे काढूया. गायांना चारा नेऊन टाकूया. आणि आज काढायचं आहे आपल्याला टोमॅटो. सो चला आता बघूया, आधी एक एक काम आवरूया. मग थोड्या वेळात कॅरेट येतील. मग कॅरेट आले की मग आपण टोमॅटो काढायला घेऊया. सो तोपर्यंत आता आपण चारा काढून गायांचं चारा पाणी करून घेऊया. सो मित्रांनो, आपला चारा काढून नाही झाला आहे. आणि आता चारा वगैरे बसून वगैरे आपण निघालो आता ट्रॅक्टरवर. डायरेक्ट ट्रॅक्टर घेऊन चारा निघाला आता घरी. सो चला आता जाऊया आणि गायांना चारा पाणी करून टोमॅटो काढायला रिटर्न येऊया. कोण आलंय बघा मित्रांनो, सकाळ सकाळ उगवला आज, तरी दुपार झाली. मित्रांनो आता इथं कॅरेट चालवलेत. आणि चला आता आधी गायांना पाणी बिणू पाजू आणि मग निघूया आपण खालच्या रानात टोमॅटो काढायला आणि बेड काढायला. मित्रांनो आता गायांना पाणी पाजून वगैरे झालंय आणि हे घेतले आपण कॅरेट. सो चला आता जाऊया आपण खालच्या रानात टोमॅटोकडे. आणि मम्मी भाऊ काढतील टोमॅटो आणि आपल्याला काढायचे आहेत खाली बेड. जे काल राहिले होते ते बेड काढायचे. तसं चला आता जाऊया आपण आणि फटाफट करूया आपण सुरू बेड आणि ते काम करायला. टोमॅटो काढायला आले नाही इकडे बघा, बसला अजून. अय यार, टोमॅटो काढायला आला का काय करायला आला? बसला लगेच मोबाईल घेऊन. मम्मी तिकडे काढते मित्रांनो, हे बसला इथं मोबाईल बघत. आमचे लग्न व्हायच्यात अजून. लय काळजी तुला. उरक पाटा आलाय तर हप्त्याने घालून तिची मग गाडी टोचून वळवळणार तुला करी जाऊ. मित्रांनो चालू आपण आपल्या खालच्या रानात काढायचं आपल्याला बेड. काढलेच काही तिथं घेऊया आपण हे सगळेच काढून. आज येणार चारेला पाणी, मग परत ट्रॅक्टर जागा नाही. चला आता घेऊया पूर्ण बेड काढून. काल टेंटचे 1-2 काढलेत. हे सरळ करता करताच आम्हाला रात्र झाली, दिवस गेला सगळा. चला आता करूया. काय करायचं, मी राहून बसू ना. एकाला बसायला लागेल, एकाला उतरायला लागेल. चला आता आपल्याला बसून राहायचं मित्रांनो निवांत. आणि असे मग बेड होणार. एकदम सरळ काढायला लागणार आहे मित्रांनो, कारण की ह्याच्यात लावायचे काही रोपं आपल्याला. सो त्याच्यासाठी आपल्याला एकदम सरळ काढायचं. झालं वाकडं. असं बेंदाड आलं की मित्रांनो सगळं वाकडं होऊन जातं. तर चला मित्रांनो आता आपल्याला राहणार ना ते बेंदाडे काढायला. गवताचे मोठे मोठे टांगे काढायला लागतील, नाही तर सगळे बेड वाकडे जाते. चला आता आधी थोडं घेऊन येऊया. इथली तूर होती ते कालच झाली यांची. मोठ्या मशीनने केल्यामुळे 1 दिवसात सगळी संपून जाते. त्याला थोडं घेऊन जाऊन मग ते थोडे थोडे उकरून तोडून काढायचे. आणि मग एकदम प्लेन बेड सरकत नाही, इकडे तिकडे वाकडे होत नाही जास्त. राहिलं मित्रांनो खरं. चला आता घेऊन जाऊ आपण आणि काढूया तोडून ते. तोडून उकरून ते बेंदडे काढून. हे बेंदड काढू आता उकरून आपण. तर असे काढायचे मित्रांनो बेंदड गावात. या प्रकारे मित्रांनो सगळे काढून घ्यायचे आपल्याला. फाईट पुढं पण पडलं काय नाही, खोललं होतं तिथं
आणि ते लॉकच नसून झालं. लॉकच झालं नसतं. जाणं खराबच झालंय ते चांगलं चाल केलंय. इंडिकेटर बी. आता म्हणजे आता इकडे पुढे मागत चला आता इथे 2-3 ठिकाणी आहेत तेवढे काढून घेऊ पण फटाफट. सो मित्रांनो हे झालं आपलं सगळं काढून. सगळे असे बेंदाडे काढून टाकलेत गवत. तर चला आता घेऊ आपण बेड काढायला. आणि इथं बघा मित्रांनो घाट किती मोठी आली. सो चला आता घेऊ आपण सरे काढायला. तर आता हे परत चालू केलं आपण आता मित्रांनो. बेंदाडे नसल्यावरती एकदम असं क्लिअर माती येते, त्याच्या भात आउट होत नाही. त्याच्यामुळं आपल्याला आधी सगळे बेंदाडे काढून घ्यायला लागतात. हे बघा इकडं गोळी चालली कॅनलला पाणी यायचं म्हणून सगळ्यांनी चारीचं पाणी घेतलंय त्यांनी. पाणी पुढे सरकत नाही लोक त्यासाठी चक्कर मारायला. मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही किती एकदम स्ट्रेट सगळे सरळ बेड असा पडलेला आहे. तर त्याला आता माती जिथं कमी लागली आहे ना तिथं आता परत जाताना ह्याच्यामधूनच निवायचं आहे मित्रांनो. तर असं डबल मारायचे म्हणजे माती पण जास्त लागते आणि बेड मोठा होतो. तर असं करायचं मित्रांनो. आता आपण करणारे बंद आत्ता सध्याच्याला ते बेड काढायचं बंद करायचं आपल्याला, म्हणजे टोमॅटो काढायला उरकत नाही आहे. सो त्याच्यासाठी आता एवढे झालेत, अर्धे ह्याच्यातले झालेत आणि अर्धे राहिलेत. सो त्याला भरपूर टाईम लागतोय, त्यामुळे आपल्याला आता एवढा टाईम नाही आहे. सो चला आता एवढे लास्टला इकडं आला ट्रॅक्टर, मग आपण जाऊया टोमॅटो काढायला. कारण की मम्मीला तर काय टोमॅटो काढायला आवडत नाही आहे, पटापट होत नाही आहे. आणि भाऊ आलाय तर त्याला काय टोमॅटो काढायला कंटाळा येतो. सो तो काय काढत नाही आहे आतापर्यंत, फक्त अर्धी लाईन काढली तरी झाले. तर चला आता आपण जाऊया आणि फटाफट आता थोडंसं टोमॅटो काढू लागूया. बघूया किती कॅरेट होते ते, जेवण करायचं आहे. सो चला आता आपण आवरूया. मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही पण काढायला उरकत नाही आहे. सो त्याच्यामुळे आता आपण ते काम जरा पाठीमागं ठेवून आपण टोमॅटो काढायला बघू शकता. एकदम डेंजर माल लागलेला आहे, खतरनाक, म्हणजे काय सांगायलाच नको इतका डेंजर माल आहे. सो चला आता आपण घेऊया फटाफट काढायला. मम्मीला तर काय एकटीला उरकत नाही आहे, अजून काढायचं चाललंय. हे तर इतकं काढून झालंय मित्रांनो, एकदम लालच आहे सगळं. 2-3 कॅरेट भरलेत आणि एवढं निघलंय. सो माल बराच आहे, बट काढायला उरकत नाही आहे. चला आता घेऊ आपण फटाफट काढून. आज काय जेवायला भेटत नाही आपल्याला, सो वाटतंय मला. सो चला आता आपण काढायला मित्रांनो. तर आता आपण आलो आपण इकडे खाली विहिरीकडे. आपल्याला सोडायचं टोमॅटोला पाणी. सो बघूया आपण एकदा ट्राय करू सिंगल फेजवरती मोटर सुरू होते की नाही. लेट्स सी. मित्रांनो आधी पाईप जोडायला लागेल आपल्याला. पाईप जोडलेला नाही आहे कारण की हा पाईप जोडलेला आहे मोठा मोटरचा. मोटर चालू होती आहे, तर आता पाईप चेंज करू आपण. छोटा पाईप लावूया त्याला, छोट्या मोटरचा काढून घेऊ. मित्रांनो हे आपण जोडला पाईप, छोटा मोठा काढून ठेवला इकडे. तर चला आता करूया आपण ह्याच्यामध्ये छोटी मोटर सुरू. फुल लाईट नसल्यामुळे प्रेशर एवढा येत नाही आहे, बट पाणी तर येत आहे ना, तेवढं काम होईल. हे गेलं पाणी. आपल्या टोमॅटोला जरा जास्त गरज आहे पाण्याची,
पाणी सोडलं आपण ते एकदा चेक करूया की कोणत्या ह्याच्यावरती चांगली लाईट आहे. सगळ्यांवरती सारखीच आहे मित्रांनो. आणि त्याच्यावरती जोडलेलं आहे. सो द्यायला का हळूहळू पाणी. तर चला आता आपण बघूया टोमॅटो काढायचं. टोमॅटो काढायचा प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो की आपण जे गाडी भरली होती ती गाडी झाली आहे फुल. सो त्याच्यामुळे जास्त कॅरेट जाण्याची शक्यता नाही आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांची मोठी गाडी होती तर ते कुठेतरी बाहेर गेलेली. सो त्याच्यामुळे जागा एवढी नाही आहे. तर आता बघूया आता काय करायचं. काही टोमॅटो काढलं आहे एक 10-15 कॅरेट तेवढी जातील. बघूया आता काय होतं आहे. तेवढं तर देऊया त्याच्यासोबत पाठवून. बघूया आता काय होतं त्यांचं नियोजन कसं होतं. सो चला आता आपण तोपर्यंत दुसरं काहीतरी काम आलं. पाणी हा कॉल मोठी मोटर जोडली होती त्याच्यामुळे हा पॉक्स सुरूच होता. हे करूया बंद आपण. तर आता हे चाललं आता ठिबकला पाणी आपलं. सो चला आता बघूया काय म्हणणं आहे ह्यांचं. मम्मी काय म्हणते पप्पा काय म्हणते ते. मग त्याच्यावरती बघू आपण काय करायचं ते. एवढंच बरोबर मग चाललं ना मग. तर हे निघाले आता आपले कॅरेट भरून घरी. ते ही गे मम्मी हो निघाला कॅरेट घेऊन घरी. आणि मी कंप्लीट 2 तास झालं म्हणा गप्पा मारीत बसलोय. ती घेते काढत मला काय कामच नाही म्हणा. तो बिन का आम्ही बसून देते तवा. चल मित्रांनो ट्रॅक्टर पुढे चालला तरी मागे आपलं थांबावं लागतंय. ट्रॅक्टर कधी जात नाही आपलं. लय अवघड आहे. ही आलो आपण घरी. रिवर्सने लावा. जाऊन द्या ना. काय लखेन पुढे गेला. बस जाऊ द्या. तिथं राहिला मित्रांनो मम्मीचा मोबाईल. सो चला आता आलो फ्री. आता आपण होऊया आता फ्रेश वगैरे आवरूया आता जरा. बघा मित्रांनो इथं झोपला निवांत. कामाचं टेन्शनच नाही अजिबात. सो मित्रांनो आता आपण एकदम फ्रेश वगैरे झालोय. चहा वगैरे पिलाय. आणि आता आपल्याला मित्रांनो खेळायची गेम. आपल्याला BGMI खेळायची. कारण की आपल्याला कॉन्टेंट क्रिएट करायचं आहे. कारण की विषय असा आहे काहीतरी जो मी तुम्हाला नाही सांगू शकत. बट आपल्याला BGMIचा कॉन्टेंट क्रिएट करायचा आहे. आणि तो टाकायचा आहे आता सध्याच्याला आपल्याला BKच्या अकाउंटला. सो त्यासाठी आता आपल्याला खेळायची आहे BGMI. सो आता BGMI खेळू थोड्या वेळ. मग आपण गेम खेळून झाले ना. आता चाललोय आपण टोमॅटो द्यायला. जायचे हायवेला. कारण की त्यांची गाडी पुरी भरली होती. सो त्याच्यामुळे आपल्याला काय गाडी अरे घरी घ्यायला नाही आली. आपण जाणार हायवेला. तिथं देणार हे टोमॅटो. जायचं आपल्याला. चला आता जाऊया आणि टोमॅटो गाडी भरूया. रिटर्न येऊ आपण गाडी कशी. चला आता भरूया गाडी. चला मित्रांनो ते दिले ह्याच्यात टाकून झालेलो. चला आता निघूया आपण आता घरी. गाडी दिली भरून आता. आज पुन्हा मार्केट आहे. चला आता आता जाऊया मित्रांनो. आलो आता आपण घरी. कॅरेट वगैरे दिले खाली करून आणले परत. आता हे आता काय होतं त्याला. हे टाकले आता आपण झाकून. चला आता म्हटलं करूया आता आपण जेवण वगैरे करूया. मग जेवण करून आराम करायचा. तर चला आता आपण करूया आजच्या ब्लॉगचा एंड मित्रांनो. तर आवडला असेल तर लाईक करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.